नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रेवदंडा अगरकोट किल्ल्यावर अपघात, पुण्याच्या पर्यटक महिला गंभीर जखमी। केंद्र व राज्य सरकार गप्प का? नकाशावरून किल्ला गायब करण्याचा डाव। अगरकोट किल्ला दुर्घटनेनंतर नागरिकांचा संताप उसळला। नागाव येथे गोविंदाच्या सुट्टीनिमित्त आलेले पुणे येथील एक विवाहित जोडपे रविवारी रेवदंडा येथील ऐतिहासिक अगरकोट किल्ला व प्रसिद्ध सातखानी बुरुज पाहण्यासाठी गेले असता स्वतःची कार असूनही त्यांनी नागाववरून रिक्षाने रेवदंड्याकडे प्रस्थान केले। किल्ल्याची सफर करत असताना ते सातखानी बुरुजाजवळ पोहोचले आणि दुर्दैवी घटना घडली। फिरून झाल्यावर बुरुजाजवळ ठेवलेली बॅग आणण्यासाठी गेल्या त्या क्षणी बुरुजाचा सिमेंटचा काही भाग अचानक कोसळून पुणे येथील सौ अबोली श्रीकांत देशपांडे वय वर्ष 53 यांच्या डोक्यावर तो आदळला। स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अलिबाग येथील रुग्णालयात हलवण्यात आले। बुरुजाखालील रक्त आणि सरकार गप्प, अगरकोट किल्ला संरक्षणासाठी नागरिकांची संतप्त मागणी, रायगड पुरातत्व विभागावर प्रश्नचिन्ह। या घटनेमुळे ऐतिहासिक वारशाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। अगरकोट किल्ला व सातखानी बुरुज अत्यंत जीर्णावस्थेत असून पर्यटकांच्या जीवाला सतत धोका निर्माण होत आहे। तज्ज्ञांचे मत आहे की तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून बुरुजाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे। धोकादायक ठिकाणी इशारा फलक लावणेही सक्तीचे आहे। पर्यटकांसाठी सुरक्षितता उपाययोजना करणे विलंब न लावता सुरू कराव्यात, स्थानिकांचा आरोप। या अपघातानंतर स्थानिक नागरिक व पर्यटकांमध्ये संताप व्यक्त होत असून पुरातत्व विभाग, महसूल खाते व राज्य शासन जाणून-बुजून या किल्ल्याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा रंगली आहे। काहींच्या मते अगरकोट किल्ल्याचे जतन न करता त्याला नकाशावरून आणि गुगलवरून गायब करण्याचा डाव सरकारी अधिकाऱ्यांचा आहे। पैशाच्या हव्यासापोटी हा किल्ला बिल्डर लॉबीकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। केंद्र राज्य सरकारला मागणी। पर्यटक व स्थानिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय पुरातत्व विभाग, राज्यपाल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री आशिष शेलार यांच्याकडे तातडीने लक्ष घालून इतिहासकालीन अगरकोट किल्ल्याचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेसह तृप्ती भोईर, रेवदंडा।